तर मल्टिपल मायलोमा ब्लड कॅन्सरमध्ये आपण काही तपासण्या करतो, ज्या की रक्तातल्या असतात, ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन पाहतो, सीमधलं कॅल्शियम पाहतो, किडनीच्या टेस्ट करतो, लिव्हरच्या टेस्ट करतो आणि ह्या सर्व टेस्ट झाल्यानंतर आपण काही वेळा बोन मॅरो टेस्ट सुद्धा करतो. आता बोन मॅरो टेस्ट म्हणजे की हाडातून आपण रक्त आणि तुकडा तपासायला घेतो आणि त्यामध्ये बघतो की ह्या कॅन्सरच्या पेशी वाढल्यात का. त्याबरोबर आपण हाडं ठिसूळ झालीत काय हे बघण्याकरता शरीरातले विविध प्रकारचे एक्सरे सुद्धा करतो, जसं डोक्याचा एक्सरे, मणक्याचा एक्सरे आणि छातीचा एक्सरे, किंवा काही वेळा आपण पेट सिटी स्कॅन नावाचं स्कॅनिंग करतो. जर एक्सरेमध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित दिसत नसतील तर आपण पेट स्कॅन सुद्धा करू शकतो आणि पेट स्कॅनमध्ये आपल्याला हाडात होणारे जे मल्टिपल मायलोमाचे बदल आहेत ते चांगल्या प्रकारे दिसतात. आता ह्या सर्व तपासण्या करून रक्तातल्या मल्टिपल मायलोमा आणि एम बँड म्हणून एक तपासणी असती, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्या करून आपण मल्टिपल मायलोमा ह्या आजाराचं निदान करतो.